गुड इव्हनिंग. तर ठीक आहे, काल आपण काय बघितलं बघा. पहिले बेसिक चार्ट रीड करण्याच्या प्रोसेस आपण परवा स्टार्ट केली होती. त्यात कॅन्डलस्टिक चार्ट, टाइम फ्रेम काय असतं, इकॉनॉमी चार्ट काय असतात, त्यात दोन प्रकारच्या कॅन्डल, प्लेन कॅन्डल कोणाला म्हणायचं आहे, डोजी कॅन्डल कोणाला म्हणायचं, ती प्रोसेस बघितली. त्यानंतर इनसाइडर कॅन्डल म्हणजे काय असतं, ही पूर्ण प्रोसेस आपण बघून घेतली आहे. आणि त्याचा वापर करून डिसायसिव्ह कॅन्डल कशी आयडेंटिफाय करायची, ही कम्प्लीट प्रोसेस आपण कम्प्लिटली ते बघितलं, त्याचे रिव्हिजन पण घेतलं आणि बऱ्यापैकी तुम्हाला ते आयडेंटिफाय पण करता येत होतं. तर कॅन्डल मस्ट बी अ प्लेन, मस्ट बी नॉन इनसाइडर. या दोन्ही कंडिशन जी कॅन्डल सॅटिस्फाईड करते तिला आपण डिसायसिव्ह कॅन्डल म्हणतोय. ही आपल्याला प्रोसेस आपण आतापर्यंत कंप्लीट केली होती. आणि त्यानुसार आता इंडिकेटरची व्हॅल्यू बघा, आज दिवसभरात तुम्हाला भरपूर लोकांनी दिली असेल. ज्यांचं अजून बाकी असेल त्यांनी तुमच्या टायमात परत ते करून घेऊन टाकायची, सेटअप लावून घ्यायचा आहे. तर इंडिकेटरची व्हॅल्यू आपल्याला रीड करायची. कुठं जी कॅन्डल डिसायसिव्ह असेल त्या कॅन्डलवर आपलं कर्सर असताना जी इंडिकेटर व्हॅल्यू मी तुम्हाला देतोय, जो सुपर ट्रेंडर मध्ये आपण जे चेंजेस करतोय, ती व्हॅल्यू आपल्याला रीड करायची आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला नोट करायची. तर मग सपोज दॅट आपल्याला इंट्राडेचा ट्रेंड फाइंड आउट करायला काय टाइम फ्रेम लावायचं, चार्ट टाइप कोणता लावायचा, ही कंप्लीट प्रोसेस मी काल ऑलरेडी तुम्हाला बघितली आहे. आता मी अजून 2-4 कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अजून ती पूर्ण प्रोसेस इझिली क्लिअर होईल. तर एकदा प्रोसेस स्टार्ट करूया. 2-4-5 कॅल्क्युलेशन्स आपण अजून करूया. सपोज एक्झाम्पल, आता काल जे कॅल्क्युलेशन केलं होतं मी मुद्दाम तुम्हाला परत एकदा तेच करून दाखवतो. ओके. सपोज दॅट तुम्ही 24 तारखेला संध्याकाळी बसलेला आहात आणि मार्केटमध्ये 25 तारखेला मार्केटचा काय ट्रेंड राहील हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. कसं करता येईल, काम कसं करायचं, ट्रेड कसा घ्यायचं, या सर्व गोष्टी पुढे शिकणारच आहोत. सध्या पहिले लेवल फाइंडिंग प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची आहे. तर आपण 24ला संध्याकाळी बसलो होतो आणि 25चा मार्केटचा ट्रेंड आपल्याला आयडेंटिफाय करायचा होता. तर काल जी आपण लेवल फाइंड आउट केली त्यानुसार बघा, पहिले आपल्याला काय कुठे जायचं, तर आपल्या वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर जाऊन आपल्याला फक्त लॉग इन करायचंय, युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करायचंय. जसं तुम्ही लॉग इन कराल, तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाची प्रोसेस तुमच्या समोर येणार आहे, जी आपण प्रोसेस एकच मिनिट. हा, तर इंट्राडे ट्रेड फाइंडरची सिस्टम आपल्या समोर येते. त्यामध्ये आपण काय बघतोय, तर सिलेक्ट बॉक्स कसा सिलेक्ट करायचा, एनएससी बीएससी एमसीएक्स काय सिलेक्ट करायचं, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. काल आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय सिलेक्ट करायचं, एनएससी सिलेक्ट करायचंय, बीएससी सिलेक्ट करायचंय, काय सिलेक्ट करायचं. काल जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये आपण काय सिलेक्ट करत होतो, बाय डिफॉल्ट आपल्याला एनएससी सिलेक्ट करायचं. बरोबर आहे. करेक्ट. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण काय घ्यायचं होतं, काल काय बोललो मी, इन्स्ट्रुमेंट मध्ये काय सिलेक्ट करायचं आपल्याला. इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे इक्विटी. ओके, त्याच्यात तुम्हाला निफ्टी 50 वगैरे नाही भेटणार. सिम्बॉल मध्ये निफ्टी 50 टाईप करायचं आहे. इन्स्ट्रुमेंट मध्ये इक्विटी सिलेक्ट करायचं. करेक्ट. सिम्बॉल काय टाईप कराल, सध्या आपण 2 सिम्बॉल सांगतो, नंतर मी भरपूर सिम्बॉलची तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार. यस यस यस, सिम्बॉल मध्ये तुम्हाला टाकायचे निफ्टी पेस 50. जर तुमच्याकडे सपोज दॅट कोणता एखादा एक्स्ट्रा डिव्हाइस असेल, तर तुम्ही पण सोबत पॅरलल केलं तरी चालेल, सोबत काही हरकत नाही. जसं तुम्ही मीटिंग सपोज लॅपटॉपवर अटेंड करताय, तर मोबाईलवर सोबत करत चला, किंवा मोबाईलवर अटेंड करत असाल आणि दुसरा कोणता डिव्हाइस असेल त्याच्यावर ही प्रोसेस करत चला. ओके, वेबसाईटवर जायचं, आपल्या लॉग इन करायचे, जो लॉग इन आयडी तुमच्याकडे आहे. निफ्टी फॉर सपोज आपण काल बघत होतो, 25 फेब्रुवारीच्या मार्केटचा ट्रेंड आपल्याला ओळखायचा आहे, असं काहीतरी नाव टाकायचं. ठीक आहे. 25 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड करेल, डेट कोणती घ्यायची आहे, तर कालची डेट घ्यायची, 24 तारखेची डेट घ्यायची आहे. गेट डेटावर क्लिक करायचं. डेटा लोड झालेला आहे. यस, गेट डेटावर लोड केल्यानंतर काय बघायचंय तुम्हाला, डेटा आला की नाही आला ते चेक करताय. 24 तारखेचा डेटा आलेला आहे. आता तुम्हाला नोट करायचंय स्विंग काय आलेला आहे, स्विंग इक्वल टू हाय आलाय की लो आलाय, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. पण स्विंग काय आला आपल्याला, स्विंग हाय आलाय की लो आलाय.
येस, काल काय लोक करत होते की काही लोक फक्त ऑब्झर्व करत होते. त्यामुळे तुम्ही आता जे काय रिप्लाय कराल, रॉंग करा, बरोबर करा, जे काय असेल तुमचे रिप्लाय मला येतील. तर डिरेक्टली तुम्हाला जे वाटतंय ते बिंदास टाईप करा, टेन्शन घेऊ नका. येस, परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. खूप साऱ्या लोकांनी हाय 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 लिहिलेलं आहे. यस, ओके. स्विंग इक्वल टू हाय येतोय. आता तुम्ही मला सांगायचंय, जर हाय येत असेल तर मार्केटच्या ट्रेंड फाइंड आउट करायला तुम्ही कॅन्डल कोणती यूज कराल? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. कॅन्डल कोणती यूज कराल? काल मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचे आपण रिव्हिजन करूया. जर स्विंग इक्वल टू हाय आला तर कॅन्डल कोणती वापरायची आहे? रेड कॅन्डल वापरायची. रेड म्हणजे मार्केटमध्ये करंटली डाऊन ट्रेंड असेल, मार्केट खाली खाली गेला असेल, तर कुठून रेड कॅन्डल घ्यायची? तर सगळ्यात लोएस्ट पॉइंटला मार्केट जिथे गेला आहे तिथून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल जी रेड वाली असेल त्या कॅन्डलवर कर्सर ठेवा. जी काय व्हॅल्यू भेटेल आपल्याला ती व्हॅल्यू फक्त आपल्याला इथं प्लेस करायची आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं, जे आपण काल ऑलरेडी केलं होतं. बरोबर आहे? तर अजून मी 2-4 कॅल्क्युलेशन करेन म्हणजे तुम्हाला इझी वाटेल. काल आपण एकत्र पूर्ण फ्लो एक्सप्लेन करत होतो म्हणून ते कदाचित तुम्हाला वाटलं असेल की आपण खूप साऱ्या गोष्टी बघतोय, पण एवढ्या 2-3 गोष्टी बघायच्या असतात. ठीक आहे? तर परत एकदा बघा. स्विंग इक्वल टू हाय आलाय म्हणून रेड कॅन्डल वापरायची. चार्टवर जाईल. मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं? शेवटी 3:30 वाजता मार्केट क्लोज झालेलं आहे. आता हाय आला, रेड कॅन्डल म्हणजे डे लो ला जाणार. ग्रीन कॅन्डल राहिला असतं तर डे हायला जाईल. तर रेड कॅन्डल घ्यायची तर डे लो पासून जी डिसाइसिव्ह कॅन्डल असेल, आता ही डोजी राहिली असते तर मी हिला इग्नोर केली असते, पण ती डिसाइसिव्ह आहे, प्लेन आहे, नवीन लो बनवलाय, तर ही पहिली डिसाइसिव्ह झाली, ही दुसरी डिसाइसिव्ह झाली. बॅक टू बॅक भेटून गेला, बेटर आहे. तर सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय, तेव्हा ही जी रेड लाईन आहे, ही रेड लाईन कोणत्या प्राइसला आहे ती प्राइस आपल्याला इथं दिसते. या प्राइसला दिसते. याला आपण तुम्हाला इंडिकेटरचे सेटिंग्स भेटून जाणार. इथं दिसते. तर ती सेटिंग आपल्याला लावायची. बोला काय व्हॅल्यू दिसते तुम्हाला? निफ्टी 50च्या खाली ती प्राइस लिहून येते बघा. काल पण तुम्ही बोलला होता तीच प्राइस आता पण भेटते का ते बघा. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला बॅक टेस्टिंगला म्हणजे तुम्ही किती पण बॅक टेस्ट केलं तर तुम्हाला क्लिअर राहील की कशा प्रकारे मार्केट काम करतं. यस, कोणती प्राइस दिसते? मी मार्क करू का? एकच मिनिट, एकच मिनिट. मी मार्क करतो. आता मी बघा माझं कर्सर चेंज केलाय त्यामुळे प्राइस इथं वेगळी आलेली असेल आता. आपण फक्त सगळं डोकं का लावतोय तर कोणत्या कॅन्डलवर कर्सर ठेवून इंडिकेटरची प्राइस कोणती सिलेक्ट करायची याच्यासाठी डोकं लावायचं आपल्याला. तर ही फर्स्ट, ही सेकंड लो पासून, कारण की रेड कॅन्डल होती. तर आता इंडिकेटरची प्राइस काय दिसते प्रत्येकाने चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. यस. रीड करता येते का? मी थोडं झूम करू? प्राइस रीड करता येते का? 25,424.67 ही व्हॅल्यू तुम्हाला दिसायला पाहिजे. दिसते का? थोडं मी झूम करतो आहोत तर. आय होप तुम्हाला व्हॅल्यू रीड करता यायला पाहिजे. येस, 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 येस. करेक्ट, 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 करेक्ट. 25,424.67. राहुल सरांचे आन्सर आहे 25,411. साहेब 411 कुठं भेटते तुम्हाला? 411 कुठं बघितलं तुम्ही? 411 नाहीये. 424.67 ही व्हॅल्यू यायला पाहिजे. आता मी जे स्क्रीनवर दाखवतोय ते तुम्हाला भेटत असेल तर ते बघत असाल तर व्हॅल्यू सेम राहील. कदाचित तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर मोबाईलवर बघत असाल तर चार्ट चेक करा. तुम्ही चार्ट फ्युचरचा बघतायत का स्पॉटचा बघतायत? आता सध्या मी जो चार्ट लावलाय हा चार्ट बघा, निफ्टी 50 इंडेक्स एनएससी, त्याला कोणती फ्युचर वगैरे नाहीये, एक्सपायरी नाहीये, कोणती एक्सपायरी डेट येत नाहीये. विदाउट एक्सपायर होणारा चार्ट आहे, कंटिन्युअस चार्ट आहे. ओके. ही व्हॅल्यू आपण 25,424.67 ही व्हॅल्यू आपण घेत होतो. ही व्हॅल्यू आपण काल घेतली 25,424.67. 425 केलं तरी चालतंय. मी जस्ट कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं. एवढी प्रोसेस मी काल केली होती. यानुसार आपल्याला बाईंग रेंज भेटते. 460 ते 472च्या दरम्यान मार्केट आलं तर मार्केटमध्ये बाईंग करायची आहे. 390 376चा खाली गेला तरच मार्केटचा ट्रेंड डाऊन राहील.
ही प्रोसेस आपण काल कॅल्क्युलेट केली होती. काल आणि आज या दोन्ही लेवलच्या मी कॅल्क्युलेट केल्या तुमच्या समोर. मार्केटचा चार्ट बनण्याच्या पहिले जी लेवल कॅल्क्युलेट केली आणि आता केली, दोन्ही लेवल सेम आहेत का वेगळ्या आहेत? चार्ट बॉक्समध्ये रिप्लाय करा. कॅल्क्युलेशन काल रात्री केलेलं आणि आज आपण कॅल्क्युलेट केलेलं, दोन्ही लेवल सेम आहेत का वेगळ्या आहेत? बघा, एक्झॅक्टली ही लेवल आपण प्लॉट केली होती. 25,473 460 या झोन मध्ये मार्केटमध्ये बाईंग करायचं आहे. मार्केट गॅप अप झाला. गॅप अप झाल्यावर काय करायचं, कसं करायचं ते पुढे डिस्कस करणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. पण गॅप अप झाला, दिवसभरात मार्केट बघा परत बाईंग झोनला आलेला आहे. आपण जी 424.67 त्या व्हॅल्यूला आसपास मार्केटने एक्झॅक्टली तिथं लो करून परत मार्केटमध्ये बाईंग प्रेशर येतोय. मार्केट इथं कन्सोलिडेशन करतोय. उद्या जर परत वरती जायला लागला तर उद्या मार्केटमध्ये चांगली रॅली भेटेल किंवा मार्केट 390च्या खाली गेलं तर मार्केटचा ट्रेंड डाऊन होईल. आपण आता जे बघतो त्यानुसार उद्याच्या इंट्राडेचा ट्रेंड अजून कसा ओळखायचा ते पुढे बघेल मी, ते नंतर दाखवेल. पण ऍटलिस्ट आपण काल रात्री बसून जे कॅल्क्युलेशन केलं तर या रेंज मध्ये मार्केट आलं तर बाईंग करायला पाहिजे. हा सपोर्ट झोन आहे आपला मार्केटचा ब्ल्यू लाईन आणि सेल प्राइसचा खाली गेला तरच मला मार्केटमध्ये मंदीचा विचार करायचा आहे. एवढी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यात आता मार्केट जर गॅप अप झाला, इथून मार्केट वरतीच गेली जाईल तर कसं कळेल, काय करेल, त्यासाठी काय करायचं आहे, काय प्रोसेस फॉलो करायची. जर मार्केट गॅप अप झाला तर पहिल्या 1 तासानंतर मार्केटमध्ये आपण काही चेंजेस करतो का, या सर्व गोष्टीच्या कंडिशन्स मी नंतर तुम्हाला उद्या सांगणार आहे. पण आतासाठी या लेवलमध्ये आपण का नाही काही बदल केला आणि कधी कधी असं गॅप अप झाल्यानंतर मार्केट वरती जातं तर आपण आपल्या लेवल वरती आणतो. तर त्या लेवल कधी आपण वरती आणायच्या आहेत, कधी मार्केट परत आपल्या रेंज मध्ये येणार आहे, हे सकाळी 9:30 पावणे 10 ला तुम्ही सांगू शकतायत. मग ते कसं करायचं ही पूर्ण प्रोसेस पुढे तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. सध्या माझा एम काय आहे की तुम्हाला बाईंग रेंज, सेलिंग रेंज आणि ही जी ब्ल्यू लाईनची जी व्हॅल्यू आहे, जी आपण डिसायसिव्ह कॅन्डलची व्हॅल्यू घेतोय, ही व्हॅल्यू प्रत्येकाला रीड करता यायला पाहिजे. एवढं प्रत्येकाला जमायला पाहिजे. ही पहिलं कॅल्क्युलेशन केलं मी. अजून 1-2 कॅल्क्युलेशन आपण करूया. ठीक आहे. ठीक आहे. परत काल आपण कॅल्क्युलेशन केलंच होतं. इझी आपल्याला जमायला पाहिजे म्हणून मी पहिले परत त्याची रिवाईज करतोय, की 24 फेब्रुवारीचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. डेट कोणती घ्याल? फटाफट रिप्लाय करायचा आहे. मग आपण 2-3 स्टॉकचं कॅल्क्युलेशन पण करूया. 24 फेब्रुवारीच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. डेट कोणती घेणार? परफेक्ट. 23 तारीख घ्यायची. आय होप एवढं तर प्रत्येकाला नक्कीच क्लिअर झालं असेल. ओके. मी काय करतो, बाकी सगळं सेम आहे. हे मी काल ऑलरेडी केलेलं आहे. मुद्दाम मी परत एकदा करून दाखवतोय. गेट डेटावर क्लिक करतोय. डेटा अपडेट झाला. आता स्विंग इक्वल टू लो आला तर कॅन्डल कोणती वापराल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. कदाचित काल फर्स्ट टाइम ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं असेल तर कदाचित ते थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल. आता तुम्हाला ही रिवाइज होऊन जाईल तर सोपं प्रोसेस राहील. येस, स्विंग इक्वल टू लो आलेला आहे. जर लो आला असेल तर मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला कॅन्डल कोणती वापरणार? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. ग्रीन कॅन्डल. यस, करेक्ट. आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे मार्केट वरती वरती गेलं असेल तर मी कॅल्क्युलेशनची जी काही व्हॅल्यू शोधायची आहे, ग्रीन कॅन्डल म्हणजे वरती जाणार मार्केट, तर हायेस्ट पॉइंट पासून ग्रीन कॅन्डल मी पिक करायला सुरू करेल. तर ठीक आहे, चार्ट वर जाऊया. 23 तारखेला मार्केटची ही प्रोसेस आहे. मार्केट इकडे कुठंतरी होतं. आपण कलेक्टिव्ह मार्केट कसं करायचं ते पण दाखवणार. मार्केटमध्ये तुम्ही इथं बसलेले आहात, इथून कंटिन्युअस मार्केट खालीवरती जाते. आपल्याला काय करायचं, आपलं ग्रीन कॅन्डल पाहिलं होतं. ओके, आता इथून बघाल तर ही कॅन्डल घेऊ शकता तुम्ही. पण डे हाय जो आहे हा डे हाय नाहीये, इथं डे हाय. तर मला काय करायचं, आजचा हाय मार्केट जिथं तिथं हाय पासून पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल एवढीच प्रोसेस करायची आहे. या सेकंड कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय. इंडिकेटरची प्राइस काय येते चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. काल पण आपण ऑलरेडी हीच प्रोसेस केली होती तुमच्यासाठी. 25,627.78 ही व्हॅल्यू प्रत्येकाला दिसते का? 25 बघा, माझं सांगायचे उद्देश काय की मी काल बसून ज्या लेवल तुम्हाला कॅल्क्युलेट केल्या, काल जी व्हॅल्यू तुम्ही बघितली सेम व्हॅल्यू तुम्ही 2 महिन्यानंतर पण ते त्याच दिवशी तिथे गेलात
तर व्हॅल्यू तुम्हाला सेम भेटेल. म्हणून तुम्ही बॅक टेस्टिंग केल्यावर पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल ते पूर्ण. 25,627.78 बरोबर आहे. 627.78 ही जी व्हॅल्यू आहे 627.78 628 चालेल. 25,627.78 कॅल्क्युलेटरवर क्लिक करतोय. बाईंग रेंज तुमच्याकडे, सेलिंग रेंज तुमच्याकडे. या प्रकारे रेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. हे दोन्ही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला कालच करून दाखवले होते. पण काल आपण एकत्र केल्यामुळे कदाचित असं वाटलं असेल की आपण काय केलं, तर आपण काहीच केलं नव्हतं. फक्त कॅन्डल ग्रीन आली की रेड आली, आपण स्विंग लो आला की हाय आला, त्यानुसार कॅन्डल ग्रीन वापरायची आहे. स्विंग लो आला तर ग्रीन कॅन्डल वापरायची आहे हायेस्ट पॉइंट पासून. आणि स्विंग मार्केटमध्ये जर सपोज हाय आला म्हणजे मी रेड कॅन्डल वापरेल, तर रेड कॅन्डल म्हणजे मार्केट खाली खाली गेलेलं आहे, तर लोएस्ट पासून सेकंड कॅन्डल घ्यायचे. एवढी प्रोसेस मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. आता मी एक दोन कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी वेगळे घेतो, जेणेकरून तुम्हाला ते समजलं का मला कळेल. ओके, ते कॅल्क्युलेशन आपण सपोज जाऊया. ठीक आहे, चला याच घेऊया. बजाज ऑटोवर सपोज आपण इथं बसलेलो आहे. तुम्ही 24 तारखेला संध्याकाळी बसलात. 25 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड बजाज ऑटोचा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. वेगवेगळे स्टॉक आता आपण घेऊया. तुम्ही मला सांगायचं आहे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे. 25 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला डेट कोणती घ्याल? हे ब्ल्यू इंडिकेटर जे ते काहीच नाहीये. ब्ल्यू लाईन जी आहे ती मुव्हिंग एव्हरेज आहे. 20चा मुव्हिंग एव्हरेज तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल, तो तुम्हाला वापरायचा असेल तर वापरा. म्हणजे ते नुसतं बघण्यासाठी असतं, त्याला खूप काही गरज नाहीये. मला व्हॅल्यू फक्त आपण जी व्हॅल्यू दिलेली सुपर ट्रेंडची 20 आणि 2 ती व्हॅल्यू वापरायची. यस, मी इथं बसलोय 24 तारीख. 25 तारखेचा मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. डेट कोणती घ्याल? 24 तारीख, 24 तारीख, 24 तारीख, 24 तारीख. परफेक्ट. ओके, आता आपण अगेन सिस्टमवर आलेलो. आता इथं निफ्टीचं घेऊन चालणार नाही, आपल्याला सिम्बॉलचं नाव चेंज करावं लागेल. तर मी प्लसवर विंडोवर क्लिक करतोय, नवीन टॅब आलेली आहे. हा, सेक्शन एक्शन इक्वल टू काय सिलेक्ट कराल? आता बघा इथं काय काय सिलेक्ट करायचे, हे जर तुम्हाला एखाद्याला प्रश्न पडत असेल त्याचा पण सोपा आन्सर सांगतो बघा. इथं बघा बजाज ऑटो आहे, एनएसी लिहून येत आहे, तुम्हाला नावात क्लिअर इथं लिहून येतं एक्शन काय सिलेक्ट करायचं आहे, इक्विटी आहे का काय आहे, तुम्हाला हे सर्व डेटा इथं प्रोव्हाइड केला जातो. तुम्ही त्यानुसार पण ती प्रोसेस करू शकतायत. मी जस्ट इथं एनएसी सिलेक्ट करतोय. आता विदाऊट एक्सपायरी आपण काम करतोय म्हणून इक्विटीचं काम करतोय. सिम्बॉलचं नाव आतापर्यंत तुम्ही निफ्टी 50 किंवा कोणते इंडेक्स करत होतात, आपल्याला आता बजाज ऑटो करायचं आहे. बजाज स्पेस ऑटो. ठीक आहे, तर जे काही जसं नाव असेल तसं टाईप करा, तो भेटून जाईल. बजाज ऑटो आलेला आहे फॉर 25 फेब. ठीक आहे, एंड डेट काय राहील? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा परत एकदा. तुम्ही बोलले ऑलरेडी 24 तारीख, मी 24 तारीख घेतोय. गेट डेटवर क्लिक करतोय. आता बघ प्रोसेस सेम आहे. स्विंग काय आलेला आहे तुम्हाला चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. स्विंग काय आलेला आहे, हाय की लो? स्विंग हाय आला की लो आला? हाय आला. जर हाय आला तर कॅन्डल कोणती वापराल? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. स्विंग हाय आला, कॅन्डल कोणती वापराल? ऑब्विसली रेड कॅन्डल वापरायची. रेड म्हणजे मार्केट खाली खाली पडलंय, तर मी लोएस्ट पॉइंटला जाईल आणि तिथून डे लो पासून सेकंड कॅन्डल घेईल. मी बजाज ऑटोवर आलेलो आहे. ओके, 24 तारखेला मार्केटचा डे लो काय होता? पहिल्या कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलनेच केला होता. ती सगळ्यात लोएस्ट कॅन्डल ही फर्स्ट झाली आणि सेकंड झाली. मला इंडिकेटरची व्हॅल्यू सांगता येईल का तुम्हाला? चार्ट बॉक्सवर रिप्लाय करायचं. कुठं दिसेल? एक मिनिट थांबा. इथं येईल ते आता. यस, बोला. व्हॅल्यू काय दिसते? 9854.13 ही व्हॅल्यू दिसते सर्वांना. 9854.13 बाय डिफॉल्ट येते ती व्हॅल्यू. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त याच कॅन्डलवर कर्सर ठेवायचा. लो पासून सेकंड कॅन्डलवर कर्सर ठेवायचं. एवढी प्रोसेस मी केलेली आहे. 9854.13 ही व्हॅल्यू आलेली आहे. 9854 आपण काय करणार? 9854.13 कॅल्क्युलेटरवर क्लिक करा. बाईंग रेंज तुमच्या समोर आहे, सेलिंग रेंज तुमच्या समोर आहे. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे की मार्केटमध्ये आज कोणत्या प्राइसचा वरती मार्केट गेलं तर तुम्ही मार्केटमध्ये बजाज ऑटोला तेजी करणार होता. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार
आज सकाळी मार्केट ओपन झाल्यावर कोणत्या प्राइसचा वरती जर तुम्हाला मार्केट दिसलं तर तुम्ही मार्केटच्या ट्रेंड बजाज ऑटोच्या ट्रेंड अप कन्सिडर करणार. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा फटाफट. परफेक्ट. 9890 9880 ही रेंज आहे, बरोबर आहे. या रेंज मध्ये मार्केट, या रेंजच्या वरती जर मार्केट निघून गेलं तर मार्केटचा ट्रेंड आपल्याला अप सांगायचा आहे. तुम्ही मला सांगा, आज सकाळी मार्केट ओपन झालं 9:30 वाजता तुम्ही चेक करतात, बाकी ते कसं लाईव्ह मार्केटला कसं थिंकिंग करायचं त्याच्यात मी पुढे आता जात नाही. मी मुद्दाम कन्फ्युजन नको व्हायला म्हणून एक्सप्लेन करत नाही. मी सध्या फक्त लेवल कॅल्क्युलेशन पर्यंत थांबलेलो आहे. तर सपोज दॅट उद्या मार्केट म्हणजे आज सकाळी मार्केट ओपन झालं आणि 9910 ला चालू आहे, 9910 9910 ला चालू आहे, तर मार्केटचा आजचा ट्रेंड बजाज ऑटो साठी तुम्ही अप सांगाल की डाऊन सांगाल? प्रत्येकाने रिप्लाय करायचं. तो ट्रेड कसा घ्यायचा, किती वाजता घ्यायचा ते पुढच्या गोष्टी. फक्त ट्रेंड अप की डाऊन हे तुम्हाला कळायला पाहिजे. परफेक्ट. ट्रेंड अप हे जमेल, एवढीच प्रोसेस. तुम्ही जॉब करा, बिझनेस करा, काही करा, या लेवलला बघायचं, सकाळी मार्केट बघायचं, बाईंग रेंजच्या वरती असेल तर मार्केटचा व्ह्यू अप ठेवायचा आहे. डाऊन कधी राहील मार्केट? 9828 9819 ची रेंज, सेलिंग रेंज मार्केटमध्ये येते. 7-8-10 रुपयाची रेंज असेल मार्केटमध्ये. या रेंजच्या खाली जर मार्केट आज दिसला तर मात्र मग मार्केटला मी निगेटिव्ह कन्सिडर करेल. बरोबर आहे. ओके, 2 मिनिटात बघा चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा मला आणि सांगा की आज मार्केटमध्ये ट्रेंड, आता मार्केट आता वरती असेल तर वरती, डाऊन असेल तर डाऊन. आपण चेक करूया एकदा. सकाळी मार्केट ओपन झालं, सकाळी मार्केट ओपन झालं, मार्केटने हाय केला 9928 9920 समथिंग, परत लो करतोय 9860 पर्यंत खाली आलेला आहे. ही झोन बघा इथं बघा, पहिले 15-20 मिनिटं आपण वाट बघतोय, मार्केटला मुवमेंट करू देतोय आणि नंतर मग आपण ट्रेड करूया. 9:30 मार्केट जर माझ्या बाईंग रेंजचा म्हणजे किती बाईंग रेंज आहे माझी 9880 9890. सपोज जर तुम्ही सांगत असाल तर एक लाईन मी ड्रॉ करतो फटाफट, जास्त वेळ नको लागायला आपल्याला. कलर मी चेंज करतो त्याचा. ओके, बाईंग काय होते आपली, कोऑर्डिनेट मी सेट करतोय 9890. मॅक्झिमम जी होती ती 80 पासून आपल्याला बाईंग सुरू करायची. ओके, या रेंजच्या वरती गेला तर मार्केटचा आपलं बाईंग रेंज आहे. हा बाईंग झोन होता आपला मार्केटचा. आणि सेलिंग झोन काय होता मार्केटमध्ये आपला 9828. हा, या लाईनच्या खाली मार्केट जर गेलं सर, रेड लाईनच्या खाली, तर आपण मार्केटमध्ये मंदी केली कॅल्क्युलेशन नुसार. दोन्ही लाईन ड्रॉ करतो लागलेस. ओके, आता बोला तुम्ही मला सांगा, बाकी तुम्हाला काहीच माहित नाही, चार्ट माहित नाही, इंडिकेटर माहित नाही. हे इंडिकेटर मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, पण ते काय करेल कधी कधी बघा, रोज मार्केट असं वन वे जाणार नाहीये. तुम्हाला इथं काय करेल बघा, इथं खाली गेला, परत वरती गेला, परत खाली गेला, परत वरती गेला. तर इंडिकेटर म्हणून आपण काम करत नाही. आपल्या बाईंग रेंजच्या वरती आहे, मार्केट वरती जाईल, आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. इंडिकेटर पण सोबत चालतं, आनंद आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ट्रेंड रिव्हर्स झाला, आता हे इथं खाली आलं, याला आपण डाऊन ट्रेंड कन्सिडर करणार आहे का? आता मी दाखवेल तुम्हाला, ते पण करून दाखवेल. तर पहिली गोष्ट, 9:30 वाजता 9:30 तुम्ही इथं बसलेला आहात. तुम्ही मला सांगायचं आहे मार्केटमध्ये दोघांच्या मध्ये मी वेट अँड वॉच करेल, पण इथं बघा 9:35 9:40 ला 9:40 मार्केटमध्ये आज तुम्ही कॉल बाय केला असता की पुट बाय केला असता? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बजाज ऑटोचा पॉइंट लक्ष देतोय. आता सध्या आपण कन्सिडर करतोय की मार्केट आपल्या रेंज मध्ये ओपन झालं, ट्रेड करा. गॅप अप गॅप डाऊन झालं तर कसा विचार करायचा ते उद्या आपण करणार आहोत. सध्या पहिले फक्त बाईंग रेंज आणि सेलिंग रेंज कॅल्क्युलेशन करायची प्रोसेस शिकायचं. या रेंज मध्ये चेंजेस कधी करायचा त्या पुढच्या गोष्टी आहेत. परफेक्ट. ओके, सिंपल प्रोसेस आहे. कोणतेही जर तर किंतु परंतु काहीच नाहीये.
लाईव्ह मार्केटला डोकं लावायचं नाही. ट्रेड घेतला, मार्केट वरती गेला, प्रॉफिट भेटेल. तसं नव्हता. तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट खाली गेला, खाली आलं, मी घाबरणार नाही. या सेल रेंजचा खाली जर मार्केट या रेड लाईनचा खाली क्लोज झाला, मी माझा लॉस बुक करून गेला हवं तर. ओके, पण 2-4 कॅन्डल रेड बनल्या म्हणून मी मार्केटमधून बाहेर पण पडणार नाहीये किंवा मी काही कुठं घाई गडबड करणार नाहीये. तर हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज की तुमची ओव्हर ट्रेडिंग थांबेल. दिवसातून एक ट्रेड, आणि जेव्हा मार्केट तुमच्या डायरेक्शनला आहे, मॅक्झिमम रॅली कशी कव्हर करायची वगैरे बाकी सगळ्या गोष्टी पुढे येतील. आता तुम्ही मला सांगा, हे झालेलं आहे, आपण झालेलं बघितलं. उद्यासाठी काय करायचंय? 25 तारीख संध्याकाळी आपण इथं बसलोय. आता उद्या 26 फेब्रुवारीचा मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. फटाफट सांगायचं, डेट कोणती घ्याल? 25 तारीख, बरोबर आहे. सेम प्रोसेस करायची आहे. एकच मिनिटात आपण जाऊया. ओके, 25 तारीख मी सिलेक्ट करतोय, अपडेट डेटावर क्लिक करतोय. डेटा लोड झालाय. स्विंग काय आलेला आहे तुमच्या चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. स्विंग हाय आलाय, लो आलाय, काय आलेला आहे? स्विंग लो येतोय. आणि जर लो आला असेल, कुठं चेक करा बघा, इथं इथं बाय डिफॉल्ट लिहून येतं स्विंग इक्वल टू लो. लो आला असेल, कॅन्डल कोणती वापरणार? स्विंग लो आलाय, लो आला, याचा अर्थ कॅन्डल मला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे. बघा, मी ही काल तुम्हाला एक्सप्लेन केलं. कदाचित फर्स्ट टाइम आपण बघत असाल तर ते सगळं नवीन नवीन ऐकायला असं वाटतं, खूप साऱ्या गोष्टी बघतो, पण रोज हे जे डेट टाकायची आहे, स्विंग चेक करायचं आहे, कॅन्डल बघायची. स्विंग लो आला, ग्रीन कॅन्डल, हाय आला, रेड कॅन्डल. ओके, आता ग्रीन कॅन्डल वापरायची आहे, तर डे हाय पासून सुरू करणार की डे लो पासून सुरू कराल? कॅन्डलच्या सर्चिंग ग्रीन कॅन्डल ऑलवेज आपण हाय पासून, मॅक्झिमम प्राइस पासून बघायचे, कारण ग्रीन म्हणजे वरती वरती मार्केट गेलं असेल आणि रेड म्हणजे खाली खाली मार्केट गेलं असेल. तर ग्रीन हाय, ग्रीन आलं म्हणजे डे हाय पासून मला मार्केटची कॅन्डलच्या सिलेक्शन प्रोसेस सुरू करायची आहे. 2 मिनिटात चार्टवर जाऊया. ओके, आता इथं मार्केट आहे बघा, या पॉइंटला इथून मी करण्यापेक्षा इथं एक हाय दिसतोय मार्केटचा आणि इकडे हाय दिसतोय. हाय पासून मला मागे जायचं, बाकी काहीच करायचं नाही. तर सिंपल प्रोसेस, डे हायला मी गेलो. डे हाय बघायचं, एक 10,160 आहे आणि हा पण 10,160 आहे. दोन्ही एक्झॅक्टली सेम आहे. तर ही कॅन्डल पकडली तरी चालेल. ओके, तर मी एकदम मॅक्झिमम या हायला गेलो. आता तुम्ही मला सांगा, ही जी कॅन्डल आहे 10,160, या कॅन्डलला तुम्ही डिसाइसिव्ह कॅन्डल सांगणार का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. नाही का? ती डोजी आहे, इग्नोर करूया, मागे जा. ही चालेल का हो? आपण डिसाइसिव्ह कंडिशन टाकायचं कारण तर होतं, कधी कधी हाय बनवते तीच कॅन्डल डिसाइसिव्ह नसते, म्हणून आपण ते शिकलेलो आहे. ओके, ही रेड आहे, रेड कॅन्डल वर तर डोकं नको, जे मला रेड ग्रीनच पाहिजे आता, म्हणून रेड तर मी विचार पण नाही करणार. ही चालेल का? तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये क्लिअर होत असेल बघा, तुम्हाला क्लिअर होत असेल की ती इनसाइडर आहे. ही जी कॅन्डल आहे, हिचा हाय 124 आहे, हिचा 122 आहे, तर इग्नोर करतोय. ही डोजी आहे 101 आणि 100. ओके, तो गाडी खालच्या बाजूला छोटीशी लाईन दिसते, ही इनसाइडर, म्हणजे या कॅन्डलच्या आतमध्ये ही मार्केटमध्ये कॅन्डल आहे. ही डिसाइसिव्ह आहे का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का? बाकी सर्व कॅन्डल का मी अवॉइड केला? या इनसाइडर आहेत, ही डोजी आहे, इनसाइडर आहे, सर्व रेड आहे, डोजी आहे. ही एक कॅन्डल डिसाइसिव्ह बघा, ही फर्स्ट भेटू शकते तुम्हाला आणि ही सेकंड भेटू शकते. यस ऑर नो? यस, ही डिसाइसिव्ह कॅन्डल आहे. यस, जर ही डिसाइसिव्ह असेल तर व्हॅल्यू बोला. व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला? आता 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 रीड करा, मी कर्सर चेंज केला होता. डिसाइसिव्ह कॅन्डल वर मी कर्सर ठेवलाय. हाय पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल मी सिलेक्ट केलेली आहे. मला प्राइस काय दिसतंय? यस, 10,026.96, 97 बोलू, 27 बोलू शकतो आपण. ठीक आहे, तर एक काम करूया, इथं यायचंय आणि 10,026.96 केलं किंवा 27 डायरेक्टली केलं चालत, 4 पैशाने काही फरक पडत नाही. कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं. उद्याची बाईंग रेंज तुमच्या समोर ही आहे. या रेंज मध्ये मार्केटला बाईंग करायचंय. या रेंजचा खाली गेला तरच मार्केटचा ट्रेंड डाऊन राहील. आता लक्षात घ्या,
आपण इंडिकेटरवर ट्रेड का करत नाही लक्षात घ्या. या हाय पासून मार्केट खाली आलं. आता हे खाली येतानाच लोकांना वाटतं की मार्केटचा ट्रेंड डाऊन झाला. ते इकडे कुठेतरी ट्रेड सेल साईडला घेतील, मार्केट वरती जाईल, परत टॉप लॉस चालला जाईल. आता आपण बघा या हाय पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल घेतोय. फायदा काय झाला बघा. तर ते काय म्हणताय, मार्केट 1056-67 ला आलं तर बाईंगच करायचंय. 1027 पर्यंत मार्केटला सपोर्ट राहणार आहे, जो आपण डिसाइसिव्ह कॅन्डल घेतोय. 99-97 म्हणजे 9997 खाली गेला तरच डाऊन ट्रेंड आहे. तोपर्यंत डाऊन ट्रेंड येणार नाही. तोपर्यंत हाय पासून मार्केट खाली पण येत असेल तर त्याला फक्त पुलबॅक सांगायचं. तर 9997 हा आपला सेल पॉइंट आहे. 2 मिनिटात मी मार्केटमध्ये काय करतो, उद्यासाठीचा सेल पॉइंट तुम्हाला मार्क करून दाखवतो. काय व्हॅल्यू आली आपली 9997 होती का 98 होती. हा 97.71 आहे. 9997.7. ठीक. आता तुम्ही मला सांगायचे ही सेल पॉइंट आहे आपला आणि 9986. आपण एवढं सगळं का करतो त्याचं कारण बघा, आपल्याला नंबर ऑफ ट्रेड कमी पाहिजे. ओके. आता ही व्हॅल्यू मला कधी माहितीये, जेव्हा मार्केटने डे हाय केला, या हाय पासून मार्केट खाली पडायला लागलं तेव्हा पण मी लाईव्ह मार्केटमध्ये पण करणार आहे. सध्या मी इथं आलो म्हणून मी करतोय. पण जर एखादा व्यक्ती दुपारी 12 वाजता, 12:15 वाजता, 12:30 वाजता पण मार्केटमध्ये आहेत आणि वरती गेल्यानंतर मार्केट खाली पडताना दिसतोय, तुम्हाला प्रश्न पडेल की मार्केट खाली जात आहे का, आता सेलिंग मध्ये जाईल का. सिंपल प्रोसेस करायची. हाय पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल सिलेक्ट करायची. जी सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल असेल तिची व्हॅल्यू टाकून द्या. तुमच्या समोर जो सेल पॉइंट आलेला आहे 9997-9986, या सेल झोनचा खाली जर मार्केटने क्लोज केला, 5 मिनिटाची कॅन्डल जर या साईडला खाली डाऊन साईडला क्लोज होऊन गेली, तर मग मार्केटमध्ये हा जो अप ट्रेंड चालू आहे ना तो एंड झाला, मार्केट खाली जाईल. अदरवाईज हे इंडिकेटर जे ग्रीन होतं ते थोड्या वेळासाठी तुम्हाला इथं रेड झालेला दिसेल. हा मार्केटचा ट्रॅप असतो. इथं लोकांना वाटतं की मार्केट खाली जाणार आहे, पण इकडे आपल्याला कुठेही डाऊन साईडचा ट्रेड करायचा नाहीये. लोक इंडिकेटरच्या आसपास स्टॉप लॉस जे लावतात ना, त्यांचे टॉप लॉस ट्रिगर करायला मार्केट येत असतं. आणि म्हणून इंडिकेटरवर आपण ट्रेड घेतली नाही. तर इथं तुम्हाला काय वाटेल की सर इंडिकेटर पण ग्रीन दिसतंय, मग मी डायरेक्टली इकडे बाय केलं, मार्केट वरती गेलं, प्रॉफिट होऊन जाईल. इथं वर्क होऊन जाईल तुम्हाला, नो डाऊट. आपल्याला सिस्टम का बनवायची आहे की जेव्हा इंडिकेटर ट्रॅप टाकणार असेल, त्या ट्रॅप मध्ये इथं मला डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचाच नाहीये. हा पुलबॅक आहे मार्केटमध्ये, ट्रेंड आहे तर अपच आहे. जर या सेल पॉइंटचा खाली मार्केट गेला तरच मार्केटचा डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे, हे कळणं महत्वाचं आहे आणि त्या प्रोसेसला फॉलो करायचं. आय होप तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला असेल. मार्केटमध्ये बाईंग, नवीन बाईंग जर उद्यासाठी न्यायची असेल तर 56 आणि 67च्या दरम्यान मार्केटमध्ये बाईंग येणार आहे. ही बाईंग रेंज आहे तुमची. ओके. अशा प्रकारे ट्रेड सेटअप करणं गरजेचं आहे. तुम्ही जर विदाऊट अ सेटअप जस्ट काहीतरी वाटलं म्हणून मार्केटमध्ये जर ट्रेड करत असाल तर अल्टिमेटली मार्केट तुम्हाला लॉस देईल. तुम्ही कधीच प्रॉफिट कमवू शकणार नाही. ओके. ब्ल्यू लाईन कुठे ड्रॉ केली मी बघा. ही जी व्हॅल्यू होती आपली डिसाइसिव्ह कॅन्डलची जी व्हॅल्यू होती 10,026.9627 ला मी ड्रॉ केलेली आहे. लागल्यास मी तिला टेक्स्ट मध्ये जाऊन 10,027 ला मी ती व्हॅल्यू टाकतो. तर ती मला कुठं दिसायला पाहिजे, अप साईडला दिसू दे, त्याला टॉपला. ओके. सेंटरला दिसू दे आणि त्याचा कलर मी चेंज करून टाकतो. ब्ल्यू लाईन आहे तर मी ब्ल्यूच ठेवतो त्याचा कलर. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी जर डेली लेवल तुम्हाला शेअर करतो ते बघा की मार्केट आपल्याला काय वाटतं, तुम्ही लक्षात घ्या, शिकायचं काय आपल्याला. आपल्याला काय वाटतं की हाय पासून मार्केट खाली आलं, वरती गेलं, म्हणजे
पॉइंट हा आहे की जेव्हा हाय बनवलं तेव्हाच मार्केटला माहिती की पुलबॅक कुठपर्यंत करणार आहे. पण इथून मार्केट इथं जे इथून वरती जाईल हे सामान्य माणसाला माहित नाही. पण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ही डिसाइसिव्ह कॅन्डल आहे, ही फर्स्ट डिसाइसिव्ह कॅन्डल, ही सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल. या डिसाइसिव्ह कॅन्डलचं लॉजिक जर तुम्ही वापरलं तर हाय नंतर मार्केट जर साइडवेज करून खाली पडायला पण लागलं तर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहिती राहील की मार्केट कुठपर्यंत डाऊन करणार आहे. या ब्ल्यू लाईन म्हणजे आपण पुलबॅक पॉईंट जो शोधतोय, डिसाइसिव्ह पॉईंट जो शोधतोय, डिसाइसिव्ह कॅन्डलचा कर्सर ठेवताना, सेकंड कॅन्डलवर कर्सर ठेवताना जी डिसाइसिव्ह कॅन्डलची व्हॅल्यू भेटते ही व्हॅल्यू आपल्याला पुलबॅक पॉईंट म्हणून काम करतो, जो सपोर्ट काम करेल. अप ट्रेंड मध्ये सपोर्टचा वर्क करेल, जर डाऊन ट्रेंड असेल तर तो रेजिस्टन्सचं काम करेल. तर कधी पण मार्केट हाय पासून या लाईन या झोन मध्ये पुलबॅक करेल, इथं मार्केट रिव्हर्स होणार आहे तेव्हा आपल्याला ट्रेड करायचं आहे. आणि इथं जर तुम्ही कुठंही बाईंग करा, आता तुम्ही सांगा इकडं तुम्ही कुठेही बाईंग केली आणि सेल पॉईंटच्या टॉप लॉस ठेवलं तर तुमची रिस्क कमी आहे. से एक्झाम्पल 50 पॉईंटची रिस्क आहे, इथून मार्केट 200 पॉईंट, 300 पॉईंट, 400 पॉईंट किती पण मुवमेंट करेल तो पूर्ण प्रॉफिट भेटणार. तर ट्रेड करताना ऑलवेज तुम्हाला तुमच्या सेटअपची वाट बघणं गरजेचं आहे. रॅन्डमली मार्केट पळतंय म्हणून जर तुम्ही ट्रेड कराल तर त्या ट्रेडला तुम्ही होल्डच करू शकत नाही. कारण की तुम्हाला भीती वाटते की मला माहितीच नाही टॉप लॉस कुठे आहे माझा. तुमची रिस्क जेव्हा लिमिटेड असेल आणि मग तुम्ही ट्रेड कराल आणि मग मार्केट रॅली करतं. मार्केट आता ह्या बजाज ऑटो दिवसाला 500 300 पॉईंट 400 पॉईंटची रॅली करून टाकेल. तर तुम्हाला रिस्क 50 पॉईंटची घेतली आहे आणि प्रॉफिट 100 पॉईंट, 150 पॉईंट, 200 पॉईंट आले तेव्हा तुम्हाला. पण मुद्दा काय की तुम्ही, मी जे तुम्हाला वेबिनार मध्ये पण बोललो होतो की मार्केटमध्ये तुम्हाला फक्त ह्या कॅन्डल ग्रीन रेड नाही बघायचं आहे. जेव्हा हाय बनवून मार्केट इथं आहे, थोड्या 2-4 कॅन्डल बनतो तेव्हा आपल्याला क्लिअर असायला पाहिजे ही डिसाइसिव्ह आहे, ही दुसरी डिसाइसिव्ह आहे, म्हणजे मार्केट इकडपर्यंत पुलबॅक करेल. जर इथून पुलबॅक आला, इथं पुलबॅक आला तर मला ट्रेड करायचं आहे. अशी ऍडव्हान्स प्लॅनिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमची एंट्री पण परफेक्ट होणार आणि तुमचा ट्रेड करण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. मी तुम्हाला कोणतंही असंच काहीच न करता प्रॉफिट येईल वगैरे असं मार्केटमध्ये मी तुम्हाला असं स्वप्नात जगवणार नाहीये. स्टॉक मार्केटमध्ये पैसा भरपूर आहे, पण एक्सलन्स आहे. तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. तुम्ही जस्ट मार्केट ग्रीन कॅन्डल दिसते म्हणून उडी मारत असाल तर तुम्हाला कधीच प्रॉफिट येणार नाही. तुम्ही 1 दिवस 2 दिवस कमवून घ्याल, पण इकडे जर कोणता ट्रेड घेतला तर तो इकडे लॉस करून टाकेल, इकडे नाही केला तर इकडे लॉस करेल. कुठं ना कुठं त्याचे टॉप लॉस चालला जाणार आहे आणि अल्टिमेटली तो मार्केटमध्ये ट्रेड करू शकत नाही. का मी बोलतोय बघा, नाही तर अदरवाईज मी काय बोललो असतो तुम्हाला की इंडिकेटर ग्रीन झालं का बाय करा, रेड झालं का सेल करा. पण तुम्हाला ते कधीच वर्क होऊ देणार नाही, कारण की रेड झाला म्हणजे तुम्ही सेल केला तुमचा टॉप लॉस जाईल, तुम्ही बाय केला परत टॉप लॉस जाईल, परत सेल केला परत टॉप लॉस जाईल. तुम्ही ट्रेड करताना फ्रस्ट्रेशन येईल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही ट्रेड नाही कराल तो इंडिकेटर ग्रीन झाला जबरदस्त राहील, जो काही लॉस झाला तो लॉस रिकव्हर होईल, थेरोटिकल रिकव्हर होतं. पण मानसिक दृष्ट्या तुम्ही ते प्रॅक्टिकल ट्रेडच घेऊ शकत नाही. तर आपण जे सिस्टम बनवतोय याच्यात हा पूर्ण नॉईज रिड्यूस करायचा आहे. मार्केट कधी पुलबॅक करतोय, कधी ट्रेंड रिव्हर्स करतोय, नंबर ऑफ ट्रेड कमी होतील, लॉस वाले ट्रेड अवॉइड करायचे आणि रॅलीच्या ट्रेडला ट्रेंड अप आहे, हा पुलबॅक आहे, अप ट्रेंडच आहे. परत परत बाय सेल करण्यात मध्ये तुम्हाला फोकस करायची गरज नाहीये. अशा प्रकारे तुम्ही आता इंट्राडे तर आपण प्रॉफिट बुकिंगचे रूल पण तुम्हाला देणार आहोत. पण तुम्हाला 2 दिवस, 3 दिवसाचे, 4-4 दिवसाचे तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की एकदा एखादा ट्रेंड स्टार्ट झाला, तर 2-3 दिवस मार्केट एका बाजूला जाते. मग तुम्हाला जर आज इथं ट्रेड भेटला आणि इथून जर मार्केट सपोज जर इथं 10,000च्या आसपास 9,800च्या आसपास म्हणजे 9,900च्या आसपास आपण कुठे इथं बाय करतोय आणि ही गोष्ट जर 12,000ला जाणार असेल तर 100 रुपयाची रिस्क घेऊन मला 200-2,000 पॉईंटचं प्रॉफिट भेटणार असेल तर मला स्विंग ट्रेडिंग करायला काय हरकत आहे? तर स्टॉक मध्ये तुम्ही स्विंग ट्रेडचा पण विचार करू शकता. इंडेक्स तरी एका रेंज मध्ये मार्केट खाली वरती करतो, आपण इंट्राडे काम करूया. पण इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये जेव्हा तुम्हाला ट्रेड भेटतील 2-2, 3-3 दिवस मार्केट तुमच्या बाजूला चालेल, खूप चांगले प्रॉफिट भेटतात. पहिला फोकस करायचा आहे की मला लेवल कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. लेवल कॅल्क्युलेट केल्यानंतर मला मार्केटमध्ये या नुसार प्राइस कॅल्क्युलेट करून बसायचं नाहीये. मी हे का करतोय, मी जो डिसाइसिव्ह कॅन्डल घेतोय, सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल, जी व्हॅल्यू मला भेटते तो पुलबॅक पॉइंट आहे. की जर एखादा हाय किंवा लो करून मार्केट जर उलट ट्रेंडच्या अगेन्स्ट मूव्ह करतोय तर कुठपर्यंत मार्केट खाली पडेल हे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये मार्क करू शकताय.
19-20 फरक पडला बघा, एक्झॅक्ट प्राइस कधीच मॅच होत नाहीये, पण त्या झोन मध्ये मार्केट येईल. नाही तर काय होतं, पडल्यानंतर मार्केट थोडंसं खाली यायला लागलं का मला वाटतं ट्रेड करू आणि तुम्ही ट्रेड घाई करतात आणि आपण ट्रेड केला का मार्केट अजून खाली पडतो, टॉप लॉस चालला जातोय. तर तुम्हाला माहित नाही की माझं रेंज कोणते आहे, कधी ट्रेड करायचंय. प्रोफेशनल लोक याची प्लॅनिंग करून मार्केटमध्ये बसलेले असतात आणि ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. ही जी झोन आपण कॅल्क्युलेट केलं, या हाय नंतर तुम्ही आज वापरा किंवा उद्या वापरा. आता आपण इथं आलोय म्हणून मी उद्याची लेवल सांगतोय. अदरवाईज हाय बनल्यानंतर मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा तुम्हाला हे वापरता येईल. नाही वापरलं तर उद्या पण आपल्याला याच रेंज करायच्यात. लेवलमध्ये कधी बदल होईल? जर मार्केट या हायच्या वरती परत निघायला लागलं, तर आपण लेटेस्ट लेवल कॅल्क्युलेट करू शकतोय. मग लेटेस्ट लेवलमध्ये या लेवल कॅल्क्युलेट केलेल्या लेवलमध्ये बदल कसा करायचा, कधी करायचा, त्याच्या काय कंडिशन आहेत त्यानंतर बघूया. पहिले आपल्याला बघायचं की मी रात्री बसून ज्या लेवल कॅल्क्युलेट करतोय, त्या लेवल काय आहेत? या लेवलचा वापर मला कसं करायचा आहे? एकदा पहिले ते मी समजून देईल आणि नंतर जर मार्केट खूपच गॅप अप किंवा गॅप डाऊन झाला, तर लेवलमध्ये रेअर केसमध्ये चेंजेस करावे लागतात. तर चेंजेस कसे करायचे जेणेकरून मार्केट सपोज 300 पण गॅप अपच होऊन गेला. मग त्या टायमाला आपण एकदम खाली बसून काही पॉईंट नाहीये. तर मग लेवलमध्ये आपण डायनामिक प्रोसेस करून लाईव्ह मार्केटमध्ये लेवल कशा अपडेट करायचा, या सर्व गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. पण आतासाठी आय होप तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस क्लिअर झाली असेल. याच्यात मी जे एक्सप्लेन केलंय याच्यात काही डाऊट असेल तर नक्कीच डाऊट विचारायचे. येस. आता काल एक्सप्लेन केलं त्यानंतर आणि आज आपण बघितलं त्यानंतर इझी वाटतंय, डिफिकल्ट वाटतंय, काय वाटतंय? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. प्रोसेस सेम आहे. स्विंग हाय आला की लो आला त्यानुसार कॅन्डल, आणि ग्रीन असेल तर हाय पासून सेकंड कॅन्डल घ्यायची, रेड असेल तर लो पासून सेकंड कॅन्डल घ्यायची. याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. येस, बोला. पहिले तर आता जे एक्सप्लेन केलं ते क्लिअर झालंय सर्वांना. आता काल मी केलं होतं, आज मी परत रिवाइज केलेलं आहे. देवकी मॅडम, मी ऑलरेडी बोललो ना हे कसं लावायचं, तुम्हाला लावून पण दाखवणार आहे. 1 मिनिट, मी सपोज 2 मिनिटात लावून पण दाखवतो एकदा. बघा, इंडिकेटरवर तुम्हाला जायचंय, 1 to 1 तुम्ही लावून घ्या. पण आता मी सध्या इंडिकेटरवर टॅबवर आलेलो आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं, सुपर ट्रेंड टाईप करायचं. बघा, हे सुपर ट्रेंड टाईप करणार आपण. एकदा मी त्याला टायटल ओपन करतो त्याचं. त्याच्या सेटिंग मध्ये जायचंय. ओके, ऑलरेडी हे सेट होतं. तुम्हाला बाय डिफॉल्ट 10 आणि 3 येणार आहे. आपल्याला काय करायचं, लेंथला 20 टाकायचे आणि फॅक्टरला तुम्हाला 2 करायचे. एवढंच बदल करायचा आहे आणि ओके करून टाकायचं. अशा प्रकारे इंडिकेटर सेट करायचे तुम्हाला. इंडिकेटरच्या टॅबला क्लिक करा, सुपर ट्रेंड टाईप करा आणि लेंथ 20 करा आणि फॅक्टर 2 करा. याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. ओके, अजून काही डाऊट असेल तर विचारायचंय. नंदकुमार सर सांगतायत की ऑफिस ड्युटीमुळे मागील 2 लेक्चर बघता आले नाही. सर काहीच चिंता करू नका. मी रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. रेकॉर्डिंग तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला विकली ऑफ वगैरे असेल त्या दिवशी तुम्ही बघून घ्या किंवा तुम्हाला ऑलरेडी लिंक काल आणि परवाचे रेकॉर्डिंग आलेच असतील. जेव्हा वेळ भेटला तेव्हा बघा. काही डाऊट आलं 1 to 1 कनेक्ट करा. ती प्रोसेस करून घ्या. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे साहेब. प्रॅक्टिस शिवाय विषय नाही आहे. ओके, परफेक्ट. राहुल सर, नाही नाही नाही, लेंथ 10 आणि 3 नाहीये. मी 20 आणि 2 बोललोय. 10 आणि 3च्या जागी काढायचंय आणि लेंथ इक्वल टू 20 टाकायची, फॅक्टर इक्वल टू 2 टाकायची. बँक निफ्टीचा कॉल एक्झिट करायचा होता. धर्मेंद्र सर, मी स्ट्रिक्टली स्टॉप लॉस तुम्हाला तिथं मेन्शन केलेला आहे, तिथं तो एक्झिटच करून टाकायचा. राहुल सर, येस, बरोबर आहे, बरोबर, करेक्ट. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. यस, नक्कीच नक्कीच नक्कीच. देवकी मॅडम, इंडिकेटर लावता येईल जाता. ओके, आणि ज्यांना नाही लावता येते त्यांच्यासाठी मी ऑलरेडी बोललो की तुम्हाला नंबर दिलाय, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. परत एकदा नंबर टाकतो मी, ते तुम्हाला इंडिकेटर लाईव्ह मार्केटमध्ये लावून दाखवतील. नंबर टाकलाय बघा.
कालपेक्षा आज जास्त थोडं कळलं. ओके, ओके. अजून 1-2 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप होऊन जाईल साहेब. येस, नक्कीच. ठीक आहे? ओके. तर पहिले लेवल कॅल्क्युलेट करायचं. बघा मी आता ट्रेड कसा जनरेट करायचा का धनंजय सरांचा प्रश्न बघा लक्षात घ्या. मी आता तो ट्रेड एक्सप्लेन करेपर्यंत मी जात नाही. पहिले लेवल कॅल्क्युलेट करतोय. एकदा लेवल जमायला लागल्या, तर मग आपल्याला एंट्री कशा करायचा, ट्रेड कसा घ्यायचा, कोणता घ्यायचा, ऑप्शनची एंट्री कसं कॅल्क्युलेट करायचं ते 2-4 दिवसात येईल साहेब. लगेच कन्फ्युजन नको वाढायला म्हणून मी घुसत नाही मध्ये. नाहीतर काय की जेवढं कळायला लागलंय ते परत उडवून जाईल डोक्यातून. एकदा तुम्हाला या रेंज कॅल्क्युलेट करता यायला लागलं ना, मग तुमचं काम बऱ्यापैकी 70-80% काम संपतंय. मग बाकीचे नॉर्मल चेंजेस आपण फटाफट करूया. ओके. तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि अजून काही डाऊट असेल ते विचारा.